प्रस्तावना. अर्थशास्त्रात भाववाढ म्हणजे किमतीमध्ये सामान्य वाढ आणि पैशाचे विक्री मूल्य कमी होणे होय. जेव्हा किमती वाढतात तेव्हा चलनातील प्रत्येक घटक खूप कमी वस्तू व सेवा विकत घेऊ शकतो. उदाहरणार्थ, जर 1 लिटर पेट्रोलची किंमत 50 रुपये असेल तर व्यक्ती 100 रुपये देऊन 2 लिटर पेट्रोल विकत घेईल. कारण समजा पेट्रोलच्या किमतीमध्ये 50 रुपयांपासून 75 रुपयांपर्यंत वाढ झाली तर तेवढ्याच पैशांमध्ये केवळ 1.5 लिटर पेट्रोल म्हणजेच 1.5 लिटर पेट्रोल विकत घेता येईल. अर्थ आणि व्याख्या. भाववाढ जास्त किमतीची स्थिती दाखवत नाही तर वाढणारी किमतीची स्थिती दाखवते. प्रत्येक किंमत वाढीच्या पातळीला भाववाढ म्हणत नाहीत तर जलद गतीने होणाऱ्या किंमत वाढीला भाववाढ म्हणतात. एकदा किंमत पातळीत वाढ होणे म्हणजे भाववाढ नाही. किंमत पातळीत सतत वाढ होणे म्हणजे भाववाढ होय. याशिवाय 6 महिने किंवा 1 वर्षात झालेल्या किंमत पातळीतील वाढीला भाववाढ म्हणत नाही. फक्त जेव्हा दीर्घ कालावधीमध्ये सतत किमती वाढणे याला भाववाढ म्हटले जाते. प्राध्यापक क्राउथर यांनी भाववाढीची अशी व्याख्या केली आहे की भाववाढ म्हणजे अशी स्थिती ज्यामध्ये किमती वाढल्यामुळे पैशाचे मूल्य घटत जाते. किंमत पातळीतील वाढ हे भाववाढीचे कारण म्हणण्यापेक्षा भाववाढीचे लक्षण आहे यावर यांची व्याख्या अधिक भर देते. त्याचबरोबर ही व्याख्या वेळोवेळी किंमत पातळी का वाढते याचे स्पष्टीकरण देण्यात अपयशी ठरली आहे. प्राध्यापक